समुद्र शेकडो वर्षांपासून इथे तसाच आहे. लाटा आजही तितक्याच वेगाने धडकतात. पण या लाटांमध्ये उभा असलेला हा किल्ला ही फक्त दगडांची रचना नाही, ही आहे एका राजाची दूरदृष्टी. जेव्हा बहुतेकांचं लक्ष जमिनीवर होतं तेव्हा एका राजाने समुद्राकडे पाहिलं. एक असा राजा ज्याने शत्रूला जमिनीवरच नाही तर समुद्रातही रोखून धरलं. आज आपण आलो आहोत मालवणमध्ये आणि आजची गोष्ट आहे शिवरायांच्या सिंधुदुर्गाची. आता मालवण शहरात एंट्री घेतली आहे आणि पुढे मग आपण फेरीने किंवा जी काय बोट व्यवस्था असेल त्याच्याने आपण सिंधुदुर्गचा किल्ला, लोकल लँग्वेज मध्ये मालवणचा किल्ला म्हणतात, तो आपण बघायला जातोय. सेफ कार पार्किंग चला करून टाकू. मालवणची जेट्टी आणि त्याचे रक्षण करणारे हे मावळे. सिंधुदुर्ग गडाचा प्रवेशद्वार. कन्झर्वेशन एफर्ट्स आहेत त्याचे फोटोज लावलेले तिथे आणि हे डिटेल आहेत. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा ड्रोन व्ह्यू आणि मॅप. हे बघा, सर्वात महत्त्वाची एक सूचना आहे, इथून पुढे गेल्यानंतर आपल्या दुकानं भेटतात. त्या दुकानामध्ये कोणी खायला घेतल्यानंतर, खाऊन झाल्यानंतर जो कचरा जो असणार तो कचरा मोठ्यामध्ये टाकायचा, कारण आपल्यामुळे किल्ल्यावरती कचरा होऊ नये याची फक्त काळजी घ्यायची. आणि 2-2 मिनिटाच्या अंतरावरती कचराकुंड्या ठेवल्या तर त्या कचराकुंड्याचा वापर करा. फक्त हाताचा आणि पायाचा आहे आणि टेहनी बुर्जावरती कचराकुंडी नाही आहे. तर या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती बांधलेला किल्ला. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याची पायाभरणी केली आणि 29 मार्च 1667 मध्ये हा किल्ला पण पूर्ण आला. सालापर्यंत जर पाहिलं तर 3 वर्ष लागली आणि असं दिवस, महिने, वर्ष असं मोजायला गेलं तर 2 वर्ष 4 महिने 4 दिवस इतक्या पूर्ण किल्ल्याला कालावधी लागला. आणि या किल्ल्याला खर्चाला 1 कोटी सुवर्ण मुद्रा. पहिली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची मोठी बाजारपेठ होती सुरत म्हणून, तर त्या सुरतेवरती हल्ला केला आणि त्या सुरतेचा पैसा या किल्ल्याचा खर्च केला. 1664 मध्ये 2 नाणी चंदामध्ये आलेली होती. एक नाणं असायचं ते शिवराय म्हणून एक नाणं असायचं, ते पूर्णपणे तांब्याचं नाणं असायचं. ते दुसरं नाणं असायचं ते सोन्याचं नाणं असायचं. 2.5 ग्रामचं म्हणजे कसं 2.5 ग्रामचं नाणं असायचं. अशी 1 कोटी सुवर्ण मुद्रा या पूर्णपणे ते किल्ल्याचा खर्च केलेले आहेत. हा इथं दरवाजा तो सागाय लाकडून दरवाजा बांधलेला आहे. कधी पण शत्रून जर भांजो तोफेचा हल्ला जर केला तर तोफेचा वळा सरळ येऊन दरवाजावरती बसू नये म्हणून दरवाजा समोरच्या साईडला एक दगडी बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जर शत्रून जर हत्तीचा वापर केला, हत्ती कसं धावत येऊन सरळ दरवाजा तोडू शकतो, पण बाहेरून आत्मयात्रा असा टर्न असल्यामुळे कसं हत्ती धावण्याची गती कमी
कमी होते. म्हणून ते धावण्याची गती कमी करण्यासाठी बाहेरून आतमध्ये येताना असं गोल असं बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि जर शत्रूंच्या जवळ म्हणजे समोर जर उभं राहून जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरती गरम पाणी किंवा गरम तेल ओतण्यासाठी या दरवाजाच्या वरती तर 3 झरोके ठेवल्या, त्यातून गरम पाणी किंवा गरम तेल ओतून खाली शत्रूंना भाजून मारलं जायचं. आणि आपले मावळेकरी पण युद्धाची बाहेर पडताना आपल्या मावळ्यांना स्फूर्ती किंवा ताकद मिळावी म्हणून अगदी दरवाजासमोर दक्षिणमुखी मारुती आणि बाजूला गणपती स्थापना केलेली आहे. आपले मावळ कसं उजव्यान तलवारून लढू शकतात, पण बाहेरून आतमध्ये येणारे शत्रू त्यांची तलवार या बुरुजावरती आपटून त्यांना पूर्णपणे अर्थान होतो. म्हणून बाहेरून आतमध्ये येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. तर बाहेरून आतमध्ये येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम करण्याचं कारण आपल्या जेवढे बोट म्हणून माणसं येतात तेवढ्या सर्वांच्या आपण हातावरून तलवार दिली तर जास्तीत जास्त माणसं उजव्याने तलवार घेऊन लढू शकतात. क्वचित माणसं असतात फक्त डाव्याने तलवार घेतात. त्यांच्या उजव्या साईडला असा गोल बुरुज असल्यामुळे शत्रूंची पूर्णपणे तलवार बुरुजावरती आपडली जावी म्हणून बाहेरून आतमध्ये येणाऱ्या शत्रूंच्या उजव्या साईडला बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. आणि इथून जर बाहेरून जर पाहिलं तर आपल्या मावळच्या डाव्या साईडला बुरुज आणि उजव्या साईडला मोकळा पॅसेज आहे. तर आपला मावळ कसं सहजपणे तलवार फिरू शकतो. इथून जाताना उजव्या साईडला मोकळा पॅसेज इथं ठेवलेला आहे. आणि इथं वरती भिंत दिसते माहिती तर नगारखान्याची इमारत आहे. नगारखान्याची इमारत म्हणजे बाहेरून जर शत्रू आले किंवा राज आले इथं नगारा वाजून इथला पूर्णपणे किल्ल्यातल्या मावांना सावध केलं जातं. आणि या पूर्णपणे तटबिंदीचं बांधकाम जर पाहिलं तर हा किल्ला बांधायच्या आधी तर पूर्णपणे इथं 48 एकरचं पूर्णपणे कुरेटे नावाचं खडकाडबेड होतं. तर इथलं 48 एकरचं खडक फोडून हे पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तटभिंत बांधली आहे. 30 ते 35 फूट पूर्णपणे तटभिंत उंच आणि 8 ते 10 फूट पूर्णपणे तटभिंती जाडी आहे. आता कसं आपण घर बांधताना 2 दगडे एकत्र करण्यासाठी सिमेंट आणि वाळू वापरतो. तर पहिलं जुन्या काळचं मिश्रण म्हणजे सिस, चुना, गूळ, वाळू, भेंडीचा रस, उडीद डाळ, बेलाचं फळ आणि कादाचं पूर्णपणे 8 पदार्थाचं मिश्रण करून या पूर्णपणे 2 दगडाच्या मध्ये मटेरियल भरलेलं आहे. तर आपण कसं आता घराची भिंत बांधताना घराचा पहिला पाया खणला जातो, त्याच्यानंतर आतमध्ये दगड बसवले जातात. हे जे किल्ल्याचे बांधकाम जे केले तर हा किल्ला बांधताना इथं पूर्णपणे बेट होतं 48 एकरचं. त्या 48 एकरच्या बाजूला जो खडक होता म्हणजे जो जमिनीमधून जो वरती आला खडक होता म्हणजे नॅचरल बेस होते. नॅचरल बेस वरती आतले दगड कापून दुसरे दगड त्या दगडावरती बसून ही पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तटभिंत उभी केलेली आहे. म्हणजे कुठचा पाया खणलेला नाहीये. जो जमिनीखालून जो वरती आला खडक होता त्याच खडकावरती ही दुसरे दगड कापून त्याच खडकावरती दुसरे दगड बसून ही पूर्णपणे 3.5 किलोमीटरची तटभिंत बांधलेली आहे. आणि या पूर्णपणे दरवाजा साईडचं बांधकाम जर पाहिलं तर फक्त 5 दगडामध्ये दरवाजा बांधकाम इथे केलेले आहेत. हे साईडला अखंड 2 दगड आहेत, वरती आणि खाली अखंड 2 दगड आणि नक्षे 2 धरून असं पूर्णपणे 5 दगडामध्ये दरवाजा बांधकाम इथे केलेलं आहे. आणि या दरवाजाला अजून एक दरवाजा दिंडी दरवाजा म्हणून हे बघा इथला हा दरवाजा पूर्णपणे बंद केल्यानंतर आपला जो कुठचा मावळा जर भाज राहिला तर त्यांना आतमध्ये घेण्यासाठी इथला समोरचा बारका दरवाजा उघडला जायचा. आणि या दरवाजाला बघा हे जे सोय दिसतात त्या पहिले मोठमोठे सुरू होते हत्तींना जखमी करण्यासाठी हे पुरातत्वामध्ये बदलून इथं लहान इथं बसवून ठेवलेले आहेत. आपल्याला या दरवाजा पाठीमागे इथं लाकडाचा ओंडका पाहायला भेटतो. तर दरवाजाच्या पाठीमागे लाकडाचा ओंडका ठेवण्याचं कारण जेव्हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आडवा असा लावला जायचा. या साईडला होल आहे तो आडवा असा लावला जायचा. आडवा लावल्यानंतर कसं बाहेरून कोणी हत्ती धडक दिली तर आपला दरवाजा मधून तुटून पडू नये म्हणून पूर्णपणे आडवा सपोर्ट दिला जायचा. आणि खाली आपला चालताना इथं 2 होल जे दिसतात इथं पूर्ण असा तिरकस सपोर्ट दिला जायचा. आता समजा एवढा पूर्ण सपोर्ट असून जर शत्रूने आपला दरवाजा जर तोडला तर त्यांचा समोरचा रस्ता ब्लॉक करण्यासाठी तर वरच्या साईडला गोल असं घुमटेमध्ये बांधकाम केलेलं आहे. तर गोल घुमटेचं बांधकाम कसं केलं जातं अशी तिरकशी दगड कापून ते अडकलं जाते. ते दगड अडकल्यानंतर मधला जो दगड जो अडकला जातो तो पूर्णपणे लॉक सिस्टीम सारखं काम करतो. म्हणजे कसं मधल्या दगडावरती आजूबाजू सर्व दगड अडकून राहतात. आता तो जर मधला दगड कधी आपल्या मावेवरती खेचून घेतला का साईडची सर्व दगड असणार ती सहजपणे खाली येणार म्हणजे शत्रूंचा इथला रस्ता ब्लॉक केला जाणार. म्हणजे शत्रूंचा इथला रस्ता ब्लॉक करण्यासाठी तर वरच्या साईडला गोल असं घुमटेमध्ये बांधकाम केलेलं आहे. आणि इथलं आतमधलं बांधकाम जर पाहिलं तर जांभा दगड आणि तटभिंतीचं बांधकाम जर पाहिलं तर आपल्याला गाडगुडी खडक पाहायला भेटतो. म्हणजे कसं हा दगड या दगडाला आपल्याला म्हणजे आपल्याला एक पण छिद्र पाहायला भेटत नाही. आणि या जांभा दगड आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी छिद्र पाहायला भेटतात. कारण कसं हा जांभा दगड काय करतो जेवढा पाऊस पडतो तेवढा पूर्णपणे पाणी आतमध्ये खेचून घेतो. जेवढं पाणी आतमध्ये खेचतो तेवढं पूर्णपणे पाणी आतमध्ये साठवून ठेवतो. जेवढं पाणी आतमध्ये साठवतो तेवढं इथलं पूर्णपणे वातावरण थंड करतो. म्हणून पूर्णपणे आपल्याला इथं वरती जांभा दगडाचं बांधकाम आपल्याला इथं वरती पाहायला भेटतं.
इथं आपल्याला इथं समोर म्हणजे दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिलं आपल्याला मंदिर पाहायला भेटतं, मारुतीचं मंदिर पाहायला भेटतं. आता तिथूनच पुढे आल्यानंतर आपल्याला समोर इथं मंदिर पाहायला भेटतं, जरीमरी मातेचं मंदिर आहे. तर जरीमरी मातेचा आपण जर अर्थ जर पाहायला गेला तर जर म्हणजे आजार आणि मरी म्हणजे आजारावरती मात करणारी देवी. म्हणजे जरीमरी देवीची स्थापना तुकाराम एस बायरेकर या किल्ल्यावरती मराठी सरदार होते, त्यांनी इथं मंदिर स्थापन केलेलं आहे. आधी मात्र सुरू असल्यामुळे आत्मयुक्त त्रिशूळाच्या त्रिशूळामध्ये बांगड्या भरलेल्या असतात आणि बाजूला देवीच्या पादुका आणि छोटी शिवलिंग आहे. आणि या मंदिराच्या वरती इथं 2 वेळमध्ये शिलालेख इथं लिहून ठेवलेला आहे. आपण कसं तुकाराम लिहितो त्यामध्ये स्पेस सोडतो, पुढे लिहिलं जातो. तर पहिली जुन्या काळची प्राकृत मराठी सलग लिपीमध्ये लिहिले जायचे, मध्ये स्पेस सोडला जात नव्हता. तर इथं वरती काय लिहून ठेवलं तर हे देऊळ तुकाराम एस बायरेकर 86 यांनी बांधलेले सन 1813 अशा 2 वेळमध्ये पहिली जुन्या काळची प्राकृत मराठी इथं वरती लिहून ठेवलेले आहे. घर बांधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठची बनतो, जे आपल्याला 2-2 1-1 तासाने जी लागते ती अवश्य बरोबर. तर हा किल्ला बांधताना इथं पूर्ण जर पाहायला गेलं तर अशा प्रकारची 40 टॉयलेट पूर्णपणे तडबिंता बांधलेले आहेत. अशा प्रकारची 40 टॉयलेट पूर्णपणे आपल्या 3.5 किलोमीटरच्या तडबिंदीला पाहायला भेटतात. त्या टॉयलेटचा वापर करण्याचे दोन प्रकारे वापर केला याचा. एक म्हणजे दारुगोळा साठवून ठेवण्यासाठी आणि दुसरा म्हणजे टॉयलेटसाठी. तर दारुगोळा साठवून ठेवण्यासाठी याचा वापर का केला जायचा, त्याचं कारण म्हणजे कसं, तोफेंच्या गोळ्याचे प्रकार आपल्याला हे 2 पाहायला भेटतात. एक म्हणजे पूर्णपणे भरीव असतो आणि दुसरा म्हणजे मधून पोकळ असतो. तो मधून पोकळ असणारा तो गोळा जो असणार त्याच्यामध्ये दारू भरले जातात. आता तोच जर गोळा जर कुठच्या शत्रूच्या तोफेतून फायर झाला आणि आपल्या तडबिंतीवरती येऊन जर पडला आणि आपली दारुगोळा साठा जर वरती तडबिंतीवरती जर असेल तर वरची पूर्णपणे दारू जळून जाणार. म्हणून त्यांनी पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी पायऱ्या म्हणजे 45 ठिकाणी पायऱ्या, तर 45 ठिकाणच्या पायऱ्यांच्या बाजूला अशा प्रकारचे 40 टॉयलेट पूर्णपणे आपल्या तडबिंतीला पाहायला भेटतात. तर या टॉयलेटचा वापर हा 2 प्रकारे केला जायचा. एक म्हणजे दारुगोळा ठेवण्यासाठी, दुसरा म्हणजे टॉयलेट करण्यासाठी. इथून सरळ आतमध्ये गेल्यानंतर राईट मारायचं, परत 4-3 पायऱ्या वरती जायचं, लेफ्ट मारायचं आणि तिथं वरती जाऊन बसायचं. आणि आपण कसं खिडकी असते आपल्या टॉयलेटमध्ये, अशा प्रकारची समोरच्या साईडला आपल्या खिडकी पाहायला भेटते. म्हणजे ज्या जागेवरती माणूस बसणार त्याच जागेवरती जर प्रकाश पडणार, त्याच्या व्यतिरिक्त कुठे पडणार नाही. आता आपल्याला या साईडला इथून वरती जायचं. इथं वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा इथं वरती उमटलेला आहे. तर या किल्ल्याचे इंजिनियर म्हणजे वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रायगडचं बांधकाम केलं, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. तर हा किल्ला बांधताना त्यांच्या हाताला तर 8,000 मजूर होते. 3,000 मजूर दिवस रात्र बांधकाम करत होते आणि 5,000 मजुरांचा जागता वारा पूर्णपणे आपल्या समुद्र किनारपट्टीवरती पसरलेला होता. आणि हा किल्ला बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कर्जमध्ये कर्जले होते. जेव्हा आग्र्याच्या कर्जमध्ये कर्जल्यानंतर इथलं पूर्णपणे बांधकाम इथलं थांबलं होतं. तर त्यांची माता जिजामाता त्यांनी तर पत्र पाठवलं होतं, आपले राजे काय करून तिथून सुटून जाणार म्हणून तुम्ही किल्ल्याचं बांधकाम थांबू नका, तुम्ही किल्ल्याचं बांधकाम सुरू ठेवा. ज्या छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कर्जून ते सुटून ते निघून आले, त्यांनी पूर्ण किल्ला पाहिला आणि प्रत्येक मावळ्यांना त्यांनी सोनं, नाणी, जागा, जमीन सर्वांना वाटून दिलं. ते सर्वांनी घेतलं आणि ते शेवटलं होते ते हिरोजी इंदुरकरांना विचारलं, तुम्हाला बक्षीस म्हणून काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, मला सोनं आणि बक्षीस म्हणून काहीच नको, फक्त तुमचा उजवा हाताचा ठसा आणि डावा पायाचा ठसा फक्त मला इथं उमटून द्या. तर रायगडचं बांधकाम केलं. रायगडवरती फक्त त्यांनी आपलं फक्त दगडावरती फक्त नाव लिहून मागितलं आणि इथं फक्त त्यांनी हाताचा आणि पायाचा ठसा फक्त मागून घेतला. तर हाताचा ठसा आणि पायाचा ठसा मागण्याचं कारण, तर त्यांनी कारण काय सांगितलं, आपण जेव्हा नवीन वास्तू बनतो म्हणजे आपण जे नवीन घर बांधतो तर आपण घरावरती हाताचा ठसा उमटतो, तसं आपण स्वराज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी तुम्ही घोड्यावरती चढताना डावा पाय वापरला म्हणून मला डावा पायाचा ठसा मला उमटून द्या. आणि तुम्ही मराठी माणसाठी तुम्ही उजव्या हाताने तलवार घेतली म्हणून उजवा हाताचा ठसा मला उमटून द्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा खूप लहान आहे, कारण कसं छत्रपती शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 4 इंच उंची होती, म्हणून त्यांचा पायाचा ठसा खूप लहान आहे आणि हाताचा ठसा खूप मोठा आहे. कारण कसं छत्रपती शिवाजी महाराज अजानभाऊ होते. अजानभाऊ म्हणजे कसं, आपण उभं राहिल्यावरती आपला हात गुडघ्याच्या खाली जात नाही, आपण असं वाकल्यानंतर आपला गुडघ्याच्या खाली होतं. तर त्यांचा उभा राहिल्यानंतर न वाकता गुडघ्याच्या खाली हात जायचा म्हणून त्यांचा हाताचा ठसा खूप मोठा आहे.
हे बघा, हे बंदूक किंवा शिसा ओतण्यासाठी, तेल ओतण्यासाठी अशा जागा होत्या. आणि तिथे ना पर्यटकांनी ना बाटल्या टाकून ठेवल्यात. आणि जसं कचरा कुंडी इथं थोड्या अंतरावर आहेत, आणि हे बघा फक्त बाटल्या टाकून ठेवतात ते. इथं बाजूला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 1680 मध्ये. त्याच 15 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाने राजाराम महाराज यांनी आपल्या वडिलांची मूर्ती 1695 मध्ये आपल्या वडिलांची इथं मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि त्या मूर्तीवरती अंगवस्त्र चढवून ठेवलेत. हातामध्ये कडा, डोक्यावरती चंद्राची कोर आणि कमरेमध्ये कमरपट्टा अशी धानास्त्र वस्तूला इथं मूर्ती स्थापना केलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक तलवार लढाईत वापरल्या. त्यातील एक तलवार ती छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना आपल्या वडिलांच्या विटेला विजापूरला गेले होते. तेव्हा त्यांना दिलेली तलवार आहे. तिथं 4 फूट लांब असून एकधारी पात आहे. आणि ती दुसरी तलवार जगदंबा तलवार ती ब्रिटिश घेऊन गेले. त्याची प्रतिकृती बनवून संभाजी राजाने इथं दुसरी तलवार इथं अर्पण केलेली आहे. आणि या पूर्णपणे मंदिराचा जो बाहेरचा सभामंडप आहे तो पूर्णपणे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी पूर्ण केलेला आहे. 1906 मध्ये हा सभामंडप बांधायला घेतला आणि 1907 मध्ये हा पूर्णपणे सभामंडप पूर्ण आला. या पूर्ण सभामंडपाला फक्त 1 वर्ष लागलं आणि या सभामंडपाला खर्च आला 3850 रुपये खर्च करून हा पूर्णपणे सभामंडप पूर्ण केला. या मंदिराच्या बाहेर दोन्ही साईडला 2 तोफा आहेत. आतमध्ये रामदास स्वामींच्या पादुका, बाजूला मोहनीनाथांची मूर्ती आणि मंदिराच्या बाजूला इथं नगारखान्याची इमारत आहे. दर संध्याकाळी 7 वाजता नगारा वाजून या मंदिरामध्ये ते नौबत केलं जातं, म्हणजे महाराजांना मुजरा केला जातो. आणि दर सोमवारी म्हणजे दररोज सोमवारी रात्री 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी या मंदिराभोवती 3 फेऱ्या घालून फिरवली जाते. आता जेव्हा 1695 मध्ये आपल्या वडिलांची मूर्ती राजाराम महाराजांनी आपल्या वडिलांची मूर्ती स्थापना केली, तर त्या काळापासून आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी या किल्ल्यावरती 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती नेमून दिली. त्या 18 घरांची वस्ती या किल्ल्यावरती आता अजून राहते. इंग्रजांना कळू नये म्हणून ते शंकराची पिंड आणि इथं नंदी स्थापना इथे केलेली आहे. ओझरवरती ब्रह्मानंद स्वामींचा मठ आहे. तिथं वाघाची गुफा प्रसिद्ध असल्यामुळे तिथे ब्रिटिश गेले नाहीत. मग ब्रिटिश इथं आले. मग त्यांना कळलं या महादेव मंदिरातून जो भुरा मार्ग गेलाय तो पूर्णपणे भुरा मार्ग 1765 पूर्णपणे भुरा मार्ग बंद करून टाकला. आता या जर मंदिराचे आपण जर भांजर पाहिलं तर आपल्या समोर जे चौकनाकाची विहीर दिसते त्या विहीरला जी वरती जी कडाची बांधली ते आता बांधले. कारण पहिला नुसतं असं लाकडी सभा प्लॅटफॉर्म असायचा, म्हणजे कोणी जर भांजर पाहिलं तर त्यांना पूर्णपणे जमीन सपाट दिसायचं आणि फक्त शंकराची पिंड आणि नंदी दिसायची. म्हणून पूर्णपणे शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी या पूर्णपणे भुरारी मार्गाला मंदिराचा आकार दिलेला होता. हे बघा, हा किल्ला बांधायच्या आधी इथं पूर्णपणे 48 एकरचं पूर्णपणे कुरेटे नावाचं खडका आडबेड होतं. हा किल्ला बांधताना आपल्या माव्यांना पिण्यासाठी पाणी म्हणून त्यांनी 3 विहिरी खाल्ल्या आणि 3 विहिरींना नावं दिली. साखर बाव, दूध बाव, दही बाव अशी 3 विहिरींना ती नावं दिली. कारण कसं 4ही साईडला खारं पाणी आणि मध्ये गोड पाणी, इथल्या विहिरींना साखर बाव, दूध बाव, दही बाव अशी नावं दिल्यात. आणि 3 विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिला. कारण कसं छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते म्हणून शंकराच्या पिंडीचा आकार दिला. आणि शंकराच्या पिंडीचा आकार देण्याचं दुसरं कारण किती सूर्यप्रकाश पडला तो डायरेक्ट विहिरीमध्ये पडत नाही, म्हणजे कसं पाण्याचं बाष्पीभवन होऊ शकत नाही. म्हटलं तर 3 विहिरींना शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे. आणि 3 विहिरीचं बांधकाम जर पाहिलं तर जांभा म्हणजे चिऱ्यामध्ये बांधकाम केलं. तर जांभा दगडामध्ये बांधकाम करण्याचं कारण जांभा दगड काय करतो, जेवढा पाऊस पडतो तेवढा पूर्णपणे पाणी आतमध्ये खेचून घेतो. जेवढं पाणी आतमध्ये खेचतो तेवढं पूर्णपणे पाणी आतमध्ये साठवून ठेवतो. आणि जेवढं पाणी आतमध्ये साठवतो तेवढं हा दगड पाणी फिल्टर करतो. तर हा दगड पाणी फिल्टर कसं करतो, हा जर दगड या दगडाला छिद्र असतात, छिद्र असल्यामुळे जे पाणीचं आतपाय जाणार ते पूर्ण ते पाणी ते पाझरत आतपाय जाणार. म्हणून पूर्णपणे पाणी फिल्टर करण्यासाठी या पूर्णपणे जांभा दगडाचा वापर केला जायचा. आपल्याला समोरच्या साईडला आहे ते गेट दिसतं माहिती आहे. हा इथं पहिला तर जुन्या काळात इथं राजवाडा होता, म्हणजे पॅलेस होता. तर त्या राजवाड्यामध्ये फक्त तारांनी राजारामाने इथं वाचवली होती. तारांनी ते निघून गेल्यानंतर इथे ब्रिटिशांनी हा पूर्ण राजवाडा सभामंडप उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. हा पूर्ण इथून पाठीमागे राजवाडा होता. तारांनी फक्त इथं 4 महिने वास्तव्याला आलेले होते. इथं गोल ही नक्षी का मी इथं गोल अशी कमी नक्षी आणि हा पूर्ण इथून हत्तीच्या सोंड्याचा आकार. हे इथं पाय आहे, इथं पाठीमागे पुढे.
तर 48 एकरचा कोरटे नावाचा खडकाळ भेटतो. तर हा खडक फोडून पूर्ण आपली 3.5 किलोमीटरची तडबिंता बांधलेली आहे. आणि हा इथं वरती टेहनी बुरुज आहे. टेहनी बुरुज म्हणजे कसं चारही साईडला पाहण्यासाठी, म्हणजे चारही साईडला लक्ष देण्यासाठी हा इथं वरती टेहनी बुरुजाचं बांधकाम इथे केलेलं आहे. आणि या टेहनी बुरुजाचं दुसरं पण नाव आहे निशाणकाठ. निशाणकाठी म्हणजे कसं कुठून जर बांधून शत्रू आले त्या काठीवरती पहिल्या तर झेंडा तर लावला जायचा. झेंडा लावल्यानंतर तिथे गेटवरती बघा ती नगरखान्याची इमारत दिसते, भगवा झेंडा फडकताना तिथं नगारा वाजून पूर्णपणे किल्ल्यातल्या मावना सावध करायचं. तिथं नगारा वाजला का बाकी किल्ल्यामध्ये जे मावळे जे असणार तिथं जर टेहनी बुरुजाकडे पाहिजे, म्हणजे निशाणकाठीकडे पाहिजे, ते इथं कुठचा झेंडा लावला याच्यावरून ते पूर्णपणे आपल्या कामाला लागायचं. या साईडला वा समोर ते आपल्याला जे खिडकी दिसते मध्ये तर राणीची वेळ आणि चोर दरवाजा म्हणून पहिलं चोर दरवाजा ओळखला जायचा. त्याच्यानंतर राणीची वेळ तिथं ओळखली जायची, कारण कसं ताराणी आणि त्यांच्या मैत्रिणी तर किल्ल्याच्या तिथं या साईडला फेरपट्टा मारला जायचे, म्हणजे या साईडला राणीची वेळ ते नाव ते ठेवलेलं आहे. आणि त्या साईडला तडबिंतीवरती बघते उभी काठीचं मध्ये तो आताचा लाईटचा सिग्नल आहे, कारण कसं आपल्या ज्या मच्छीमारांच्या ज्या बोटी असतात त्या समुद्र किनारपट्टीवरती जातात. समुद्र किनारपट्टीवरती जाताना इथं किल्ला तो कळण्यासाठी तो लाईटचा सिग्नल तिथे ठेवलेला आहे. आणि या बुरुजाच्या बाजूला बघा इथं गोलाकार इथं दिसतं मध्ये, इथं हे गोलाकार हे इथं पाझर तलाव. पाझर तलाव म्हणजे तिन्ही वेळेला पाणी पुरवठा करण्यासाठी इथं पाझर तलाव इथं ठेवलेलं आहे. म्हणजे कसं रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे कसं पाणी अडवा आणि पाणी जिरवा, इथं बाजूला इथं पाझर तलाव इथं ठेवलेलं आहे. आणि हा किल्ला पण सर्वात महत्त्वाची 3 कारण आहेत. त्याच्या पहिलं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अलिबागचा जो मुरुड जंजिरा किल्ला जो सिद्धी जवळचा किल्ला होता तो त्यांना जिंकता नाही आला, म्हणून त्यांनी हा ते किल्ला बांधला. जलदुर्गामधला सर्वात मोठा किल्ला हा असं म्हटलं जातो, कारण कसं मुरुड जंजिरा तो 22 एकरचा किल्ला आहे, विजयदुर्ग किल्ला तो 17.5 एकरचा किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला तो 48 एकरचा किल्ला आहे. आणि हा किल्ला बांधण्याचं दुसरं कारण म्हणजे आपली पूर्णपणे महाराष्ट्राची 720 किलोमीटरची पश्चिम किनारपट्टी सुरक्षा आहे म्हणून त्यांचे किल्ला. कारण कसं या किल्ल्यात दोन्ही साईडला शत्रू होतं. इथं गोव्याला पोर्तुगीज, बेंगळूर डच, मुंबई राजापूरमध्ये इंग्रज आणि अलिबागला सिद्धिजात असं दोन्ही साईडला शत्रू. त्या दोन्ही शत्रूंपासून आपली पूर्णपणे महाराष्ट्राची 720 किलोमीटरची पश्चिम किनारपट्टी सुरक्षा आहे म्हणून त्यांचे किल्ला बांधला. आणि हा किल्ला बांधण्याचं तिसरं कारण सर्वात महत्त्वाचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांना इथं स्वतःचं आर्मरचं बकराचं होतं, म्हणजे कसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या लढाऊ जहाजात बांधायची होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. भारतीय आरमाराचे जनक असं छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं. किल्ले जिंकले जातात, पण काही किल्ले मन जिंकून जातात. सिंधुदुर्ग त्यापैकीच एक. आज आपण पाहिला मालवणचा इतिहास, पण मालवणची गोष्ट इथे संपत नाही, कारण पुढच्या भागात समुद्र सोडून आपण जाणार आहोत अशा मालवणमध्ये ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात. प्रत्येक किल्ला इतिहास सांगतो, पण प्रत्येक रस्ता एक नवी गोष्ट. भेटूया पुढच्या भागात.